बांगलादेशात होणाऱ्या हिंदू समाजावर हल्ले, हिंदू मंदिरांची त्या ठिकाणी विटंबना, महिलांची त्या ठिकाणी होणारी छेडछाड, हिंदू घरांवर त्या ठिकाणी होणारी लूटमार याचा निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं जागतिक मानव अधिकार या दिनाचं औचित्य साधून नंदुरबार शहरामध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। यामागचा हेतू असा आहे की बांगलादेशामध्ये समस्त हिंदू बांधवांवर त्या ठिकाणी धर्मांध मुसलमानांकडनं अत्याचार केले जात आहेत, त्यांना हुसकावून लावण्यात येत आहे। हिंदू समाजाच्या, हिंदू बांधवांच्या घरांची लूटमार केली जाते, जाळपोळ केली जाते, महिलांवर अत्याचार केले जात आहेत, देवालये मंदिरं उद्ध्वस्त केली जात आहेत आणि याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला। काश्मीरमध्ये एखाद्या पाक पुरस्कृत पाकड्याला, अतिरेक्याला जर आपल्या भारतीय सैन्यानं कबरीत गाडलं, ठार केलं तर लगेच मानव अधिकार या विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी जातात, त्यांची सांत्वना भेट घेतात आणि आपल्या प्रामाणिकपणानं आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांवर टीकेची झोड त्या ठिकाणी उठवितात। आणि दुसरीकडे बांगलादेशामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बांधवांवर अत्याचार केले जात आहेत। या संदर्भात मानवा अधिकार विभागाचे अधिकारी हे गप्प का, हा देखील या ठिकाणी आमचा सवाल आहे। आम्ही बांगलादेशाला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही आता तिथे असलेल्या आमच्या हिंदू बांधवांवर अत्याचार कराल, त्यांची दुकानं आणि घरं लुटमार कराल, त्यांची हत्या कराल, आमची मंदिरं उद्ध्वस्त कराल तर खबरदार, हिंदुस्थानातला एक एक हिंदू तुमच्या देशावर चाल केल्याशिवाय या ठिकाणी गप्प बसणार नाही। आणि हेही लक्षात घ्या की आमचे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय वंदनीय विश्वगुरू मोदीजी आहेत, त्यामुळे हे देखील ते खपून घेणार नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे।